भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी IRS सचिन मोटे आणि DDSR ग्रुपवरती काल गंभीर आरोप केलेले होते। आपल्याबरोबर DDSR ग्रुपचे मालक आहेत राहुल आजारे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुमच्यावरती आहेत पडळकरांनी फार गंभीर आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे। नमस्कार साहेब, DDSR ग्रुपची सर्व माहिती आम्ही कायदेशीर यांना जे मुख्यमंत्री महोदय साहेब यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं आम्ही पालन करून जे कारवाई म्हणजे जे डॉक्युमेंट चेकिंग असेल आम्ही त्यांना मदत करू आणि जे त्यांनी आमच्यावरती आरोप केले ते आरोप आम्ही सगळे डॉक्युमेंट थ्रू आज मीडियाद्वारे मांडलेले आहेत। महानगरपालिकेमध्ये तुम्ही चेकिंग करू शकता, सिडकोमध्ये चेकिंग करू शकता आणि कुठल्याही कस्टमरची आम्ही फसवणूक जर केली असती तर एखादा पुरावा असता, गुन्हा दाखल असता, कुठेतरी तक्रार असती। अशी कोणतीही गुन्हा दाखल नाही, तक्रार नाही, परंतु यांनी एक राजकीय वैर गावाकडचं आणि त्यांचं अस्तित्व संपतंय ह्या सगळ्याचा एक सूडबुद्धी म्हणून ह्या बनवलेला एक बनावट आहे। ह्याच्या पलीकडे काही नाही। सचिन मोटे आणि DDSR ग्रुप पार्टनरशिप आहे। सचिन मोटे साहेब एक UPSC मधून झालेले एक IRS ऑफिसर आहे, आमच्या भागातले आहेत आणि त्यांच्या मिसेस पडळकर साहेब यांच्या भावजया यांच्या विरुद्ध उभा राहिल्या होत्या आणि आम्ही मोटे साहेब यांना मदत केली होती। ह्या सगळ्याचा एक सांगाडा तयार केला आणि त्याची एक बाईट आहे, मी तुम्हाला देतो की त्यांनी तिथंच ठरवलं होतं की आम्ही एक कारस्थान बनवेल आणि DDSR ग्रुपला सचिन मोटे चालवते असं एक मनगडी कहाणी बनवली आणि ती कहाणी त्यांनी मीडियासमोर मांडली। कोणतेही पुरावे नाहीत। सचिन मोटे साहेब फक्त आमच्या भागातले एक अधिकारी आहेत आणि DDSR ग्रुपमध्ये कुठेही पार्टनर नाही। त्यांचे आमच्या ऑफिसला कधी येणं जाणं असतं, आम्हाला भागातले आहेत, आम्हाला अभिमान आहे त्यांच्यावरती आणि कुठलेही त्यांनी आम्हाला एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन दिलेलं नाही, घेतलेलं नाही आणि कुठलाही संबंध नाही DDSR ग्रुपशी त्यांचा। फक्त आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, एवढंच त्यांचं ना आमचं रिलेशन आहे। त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही गोरगरिबांना फसवलेलं आहे, त्यांच्याकडून पैसे घेतलेत मात्र त्यांना घरं तुम्ही देत नाहीत म्हणून। साहेब, आम्ही सगळे डॉक्युमेंट जमा करतोय, तुमच्या मीडियाला पण देतो। ते डॉक्युमेंट तुम्ही सगळ्यांनी चेक करा। जर मी फसवलं असेल तर आमच्यावरती तक्रारी असते, गुन्हे दाखल असते, ह्याच्यापैकी एकही काही गोष्ट दाखल नाही। म्हणजे हे सगळा खोटा बनावट एक बनवलेला त्यांनी एक कारस्थान आहे। त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक सोसायट्यांची नावं घेतली की तुम्ही त्याच्यामध्ये सोसायट्या बनवलेल्या नाही आहेत म्हणून। साहेब, मी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत, मीडियासमोर मी आज मांडलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये। ते चेक करावं, सगळे डॉक्युमेंट मी प्रसिद्ध केलेले आहे त्याच्यामध्ये। किंवा वैयक्तिक महाराष्ट्रामधल्या कुठलाही लोकांना बघण्याचा अधिकार असेल तरी मी एक दाखवायला इच्छुक आहे की आमच्या कुठल्याही सोसायटी मध्ये फ्रॉड फसवणूक नाही। मी त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टदार म्हणून काम करतो आणि लोकांच्या स्वप्नातलं घर द्यायचं काम DDSR ग्रुप करत आहे। त्यांचा असा आरोप आहे की काही लोकांचे तुम्ही व्हिडिओ बनवले आहेत महिलांबरोबर आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करताय। साहेब, हे आता जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे जे व्हिडिओच्या गेम, त्या गेमचा एक आधार धरून काल त्यांनी ते मीडियामध्ये विषय मांडलेला आहे। ह्यांच्याकडे जसं DDSR ग्रुप बाबतीत काही पुरावे नाहीत असेच गृहीत धरून मोठे साहेबांच्याबद्दलचं हे कुठले व्हिडिओ नाहीत, काही नाहीत असते तर त्यांनी मीडियामोर मांडले असते। काल जसे डॉक्युमेंट घेऊन आले असे नकली असं दाखवण्यासाठी तशाच प्रकारचा एक बनावट आहे, याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आणि असेल तर त्यांनी ते पुरावे साध्य करावे। त्यांनी असं बोललं की माझ्याकडे 50-100 लोक आले होते आणि त्यांनी सगळं गाराणं त्यांच्याकडे मांडलं म्हणून तुम्ही फसवणूक करता ते। साहेब, त्यांनी सांगितलं की पत्रकार परिषदेला जाण्या अगोदर माझ्याकडे 50-100 लोक आले, तर पत्रकार परिषदेमध्ये घेऊन येणं त्यांचं काम होतं। पत्रकारांच्या समोर दाखवणं गरजेचं होतं ह्या लोकांची फसवणूक झाली। त्यांनी सांगितलं 5000 लोकांची झाली, 5 लोक दाखवा ना तुम्ही। इन्व्हेस्टरांना बदनाम करतोय आम्ही, त्यांचे व्हिडिओ बनवलेत, एका इन्व्हेस्टरला समोर आणून उभा करा। मग तुम्ही साध्य करत नाही तर तुम्ही पुरावे नाही तुम्हीकडे तर तुम्ही कशाच्या बिनबुडाचे आरोप करत आहे? म्हणजे तुम्ही एका महाराष्ट्रातल्या उच्च पदस्थ IRS ऑफिसराला बदनाम करायचं काम करता आणि नवी मुंबईमधल्या एक मराठी उद्योजकाला पुण्याची तुम्ही सुपारी घेऊन काम करताय, त्या राजकारणाचं वैर म्हणून काम करताय, आम्हाला माहिती नाही। पण हे सगळं तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे। तुम्ही ह्याची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या सगळ्याचे पुरावे घ्यावे आणि मग तुम्ही मांडावे, ही माझी त्यांना विनंती राहील। हे का सर्व चालू आहे? म्हणजे DDSR ग्रुपचं ते नाव घेतात, सचिन मोटेंचं नाव घेतात, काय पार्श्वभूमी काय चाललं? पार्श्वभूमी आम्ही एकाच तालुक्यामधले एकाच समाजामधले 3 जण आहे। आमदार साहेब आहे, सचिन मोटे साहेब आहे आणि राहुल आजारे, हे आम्ही एकाच तालुक्यातले आहे। आणि जसं की त्यांनी जे आम्हाला त्रास दिला त्या बदल्यात आम्ही जो तिथं लोकांनी सांगितलेल्यानुसार मोठे साहेबांची वाईफ उभा केली आणि त्याच्यातून त्यांना लक्षात आलं की माझं आमदारकी म्हणजे तिथलं असलेलं राजकीय करिअर धोक्यात आहे। हे बघितल्यानंतर ही बनवलेलं कारस्थान सचिन मोटे DDSR यांचा ही फ्रॉड फसवणूक हे सगळा बनवलेला एक
बिनबुडाचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी आता बावनकुळेंनी सुद्धा सांगितलं की याबद्दल चौकशी करू म्हणून आम्ही. 100% मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशालाच आम्ही पालन करू. चौकशी होऊ द्या. चौकशीमध्ये सगळे डॉक्युमेंट आम्ही त्यांच्यासमोर मांडायला तयार आहे आणि त्याच्यानुसार जे साध्य होईल त्याला आम्ही समोर जायला तयार आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी कुठलंही बेजबाबदार या ठिकाणी वक्तव्य आहेत ते पडळकर करतात. कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही आहे आणि हे फक्त ह्याला गावची राजकीय पार्श्वभूमी असल्याचा आरोप या ठिकाणी राहुल हजारे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.